नमस्कार सोनल मॅडम. नमस्कार. आपण मुंबईतून आलात. आपल्याकडे दापोलीमध्ये आमचा राधाकृष्ण हॉल आहे, तिथे तुमचा स्टॉल होता साड्यांचा. हो. छान बरं वाटलं. आम्ही पण पहिल्यांदाच असं ठेवलं, कारण आम्हाला पण माहीत नव्हतं. आता 2 वर्षच झाली आमचं हे सुरू होऊन. तर तुम्ही राहायला आमच्याकडे माऊली कृपा होमस्टेमध्ये होतात. माझ्या भाचीच्या मैत्रिणीच्या नात्याने तुम्ही आलात. हो. तर तुम्हाला कसं म्हणजे दापोलीत फिरायला तर मिळालंच नाही, स्टॉलवर जाऊन. तर ते म्हणजे स्टॉल संबंधी किंवा तुमच्या इथलं आमचं जे वातावरण आहे राहण्याच्या बाबतीत कसं तुम्हाला वाटलं किंवा काय त्याबद्दल तुम्ही शेअर करू शकता. हो, जेव्हा मला ठरलं की मला दापोलीला यायचं एक 5-6 दिवसाच्या प्रदर्शनासाठी, तेव्हा माझ्या मैत्रिणींनी सजेस्ट केलं की तू माऊली माऊली कृपा होमस्टे दापोलीमध्ये माझ्या मामीचंच आहे, तर तू तिथे एक्सप्लोअर कर म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मी एकटीच येणार होते. त्यामुळे मला काहीतरी खूप सेफ सिक्युअर जागा अशा ठिकाणी राहायचं होतं, हॉटेलमध्ये न राहता. म्हणून मग विचार केला की चला इथे आपण एक्सप्लोअर करूया. त्याच्यानंतर बुक करायच्या आधी मी गुगलवरती रिव्ह्यूज चेक केले, तर खूप उत्तम रिव्ह्यूज होते. बरेच असे क्लायंटचे, हॅपी क्लायंटचे व्हिडिओज मी पाहिले. सो अनुभव 5-6 दिवस ऑलमोस्ट राहिलो आहेत आम्ही, त्यामुळे अनुभव खूप उत्तम आहे. सो ज्या कोणाला होमस्टे म्हणजे अगदी कोकणातलं घर अनुभवायचं असेल तर नक्की माऊली कृपा होमस्टेला भेट द्या. जर एखादं तुम्हाला कुटुंबासहित यायचं असेल किंवा कामानिमित्त जरी दापोलीत येत असाल, तुम्हाला 5-10-15 दिवस राहायचं असेल तरीही जागा ही उत्तम आहे. कारण अगदी घरात राहिल्याचं तुम्हाला फील येईल. सो नक्की माऊली कृपा कन्सिडर करा. आणि मेन म्हणजे आमचं कसं मध्यावर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बाजारपेठ सगळं ह्या बाजूला पुढे मागे दोन्ही बाजूला जाऊ येऊ शकता. धन्यवाद तुम्ही आलात. तर तसंच तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे मित्रपरिवार नक्की त्यांच्याकडे शेअर करा आणि नक्की परत भेट द्या. छान बरं वाटलं अगदी तुम्ही आलात ते. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू.